चला नमस्कार विद्यार्थ्यांनो. टी आता तुमची IBPS घेणार आहे. मग टी पेपर 1 आणि पेपर 2 असेल किंवा टी संपूर्ण IBPS पॅटर्न नेमकं कसा असतो, तुमचा जो पेपर अगोदर काढलेला आहे परीक्षा परिषद आणि IBPS या दोघांची तुलना जर केली तर खूप मोठा डिफरंट आहे. 10% परीक्षा परिषदेला फॉलो करते IBPS, 10% भी नाही 5%च करते. पेपर पॅटर्न आहे सगळा उपयोजनात्मक भागावरती विचारला जातो. आता काही क्वेश्चन, हा पण मराठीचा क्वेश्चन आहे. एकूण 30 क्वेश्चन आहेत. पेपर 1 आणि पेपर 2 मराठीचे क्वेश्चन तुम्हाला नेमके कशा प्रकारे विचारले जातात ते सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि IBPS PYQ बॅच म्हणून आपण सुरू केलेली आहे. प्रत्येक घटकाची प्रत्येक विषयाची बॅच आहे. पेपर 1 बॅचला फीस 1500 आहे, पेपर 2 ला 1500. टोटल IBPS पॅटर्न क्वेश्चन कशा प्रकारे विचारला जातात. जे शिक्षक असतील ज्यांना टी पास व्हायचं असेल तर लक्षात ठेवा, सरकार ऑनलाईन पद्धतीनेच त्या ठिकाणी टी घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला IBPS पॅटर्न हा संपूर्ण, आता पेपर आहे हा फक्त पार्ट 1 आहे. या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला पार्ट 1 मध्ये एकूण पार्ट 5 घेणार आहोत. त्या प्रकारचा संपूर्ण IBPS पेपर पॅटर्न जो आहे तो फॉलो करते. आता बघूया, बॅच जॉईन करायचा असेल तर हा नंबर आहे 955262 9563 नंबरला संपर्क करा व्हॉट्सअपला, किंवा हा व्हिडिओ बघताय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. ओके, चल आता क्वेश्चन पेपर बघा. सुरुवातीला असं तुम्ही पाहिलंय का तुमच्या अगोदरच्या टी पेपर मध्ये? तर आता बघा, विभाग 1 वाक्यातील चुकीचा भाग ओळखा, एरर डिटेक्शन ज्याला म्हणतात इंग्रजीत. खाली वाक्याचे 4 भाग केले आहेत. ज्या भागात व्याकरणाची किंवा शब्दरचनेची चूक आहे तो भाग ओळखा आणि चूक नसल्यास पर्याय क्रमांक 5 निवडा. दिसतंय? ओके, आता बघा इथं तुम्हाला संपूर्ण वाक्य दिलेलं आहे. हे पूर्ण वाक्य बघायचं. खालील वाक्याचे 4 भाग केले आहे. ज्या भागात व्याकरणाची किंवा रचनेची शब्दरचनेची चूक आहे तो भाग ओळखायचा आणि चूक नसल्यास तर पर्याय क्रमांक 5 गोल करायचा. नंबर 1, त्याने काल रात्री हा झाला तुमचा इथपर्यंत भाग 1. दुसरं, खूप मोठी हा झाला भाग 2. स्वप्न पाहिली भाग 3 आणि तो दचकून जागा झाला भाग 4. आणि या वाक्यामध्ये चूक नसेल तर 5 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं. ठीक आहे, ऑनलाईन आहे. आता बघा, त्याने काल रात्री खूप मोठी स्वप्न पाहिली. बघा तुम्हाला एक उदाहरण देतो. या उदाहरणामध्ये चूक कुठली मला सांगा. चला, काही तुम्हाला 20 सेकंद देतो. या उदाहरणामध्ये चूक कुठली मला सांगा, मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, बघून घ्या. आता बघा मी सांगतो. त्याने काल रात्री खूप मोठी स्वप्न पाहिली. का रे, स्वप्न पाहिले. इथं काय यायला पाहिजे? स्वप्न किंवा स्वप्ने पाहिले किंवा स्वप्न पाहिले. पाहिली पाहिजे का? नाही. त्यामुळे तुमचं हा त्या ठिकाणी चूक आहे, भाग 3. मग तिथं तुम्हाला IBPS ला गोल करताना भाग 3 ला गोल करायचं, हे चुकीचं आहे. याचं उत्तर हे. कळलंय का? आता दुसरं बघू उदाहरण. दुसरं उदाहरण आहे, थोडक्यात दिलंय. ओके, ठीक आहे, डन. पर्याय क्रमांक 2. दुसरं उदाहरण सेम. पर्यावरणाचं रक्षण हा भाग 1 झाला तुमचा. करणे हे भाग 2. आपल्या सर्वांची भाग 3. आद्य कर्तव्य आहे भाग 4. आता याच्यातलं चुकीचं कुठलं ओळखायचं? नसेल चुकीचं पर्याय नंबर 5 करायचं. पर्यावरणाचं रक्षण करणं हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. आपल्या सर्वांची आहे का? आपल्या सर्वांचे. बघा, पर्यावरणाचं रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे इथे काय केली? सर्वांची आद्य कर्तव्य आहे. बरोबर. मग काय चुकलंय? आपल्या सर्वांची. 3 चुकीचं आहे. मग 3 ला गोल करायचं. हा IBPS पॅटर्न झालाय. पुढचं उदाहरण बघा. चला पुढचं उदाहरण. ठीक आहे, ओके. 3 नंबरचं काय? त्या डोंगर रांगामध्ये फिरताना आम्हाला अनेक वन्य पशूंचे दर्शन झाले. आता याच्यातला कुठला भाग चुकीचा आहे मला सांगा. चला कमेंट करून द्या. बघा, त्या डोंगर रांगामध्ये फिरताना आम्हाला अनेक वन्य पशूंचे दर्शन झाले. आता याच्यामध्ये एक पण चुकीचा नाहीये,
2 पण नाहीये, 3 पण चुकीचा नाहीये आणि 4 पण नाही. त्या डोंगर रांगामध्ये फिरताना आम्हाला अनेक वन्य पशूंचे दर्शन झाले. बरोबर आहे. मग ज्यावेळेस पूर्ण वाक्य बरोबर असेल त्यावेळेस चूक नाही. 5 नंबरला गोल करायचं. आणि IBPS ऑप्शन किती देते? 5. एका पर्यायाचे 5 ऑप्शन IBPS देते. ओके, चला. तुम्हाला TET पेपर 1 IBPS PU बॅच जॉईन करायची असेल, त्यात तुम्हाला सगळे विषय असेल पेपर 1 मधले. ज्यांचा हिंदी असेल हिंदी सुद्धा. PU एक बॅच आहे, तुम्हाला क्वेश्चन आणि एखादं मराठीचं पुस्तक घेतलं, पूर्ण मराठी अजिबात वाचायचं नाही. IBPS पॅटर्न्स वेगळा आहे, ते सगळं सांगणार आहे मी. ठीक आहे. हिंदी घेतली, पूर्ण हिंदी वाचायची नाही. मोजक्याच घटकावरती मोजकेच प्रश्न, 30 प्रश्न मोजकेच घटक असतात, त्याच घटकावर प्रश्न विचारते. ओके. TET पेपर 1 आणि TET पेपर 2. ठीक आहे. सेम पेपर 1 1500 रुपये बॅचची फीस आहे, पेपर 2 ची 1500 बॅचची फीस आहे. उद्यापासून बॅच सुरू होत आहे. ज्यांना जॉईन करायचं असेल तर आपला नंबर दिला त्या नंबरला संपर्क करा. 9552629563. 9552629563. गोविंद नवल सर नावाने हा नंबर सेव्ह करा. बॅच जॉईन करा. म्हणजे तुम्हाला बघा IBPS पॅटर्न सोपा आहे, पण तो तुम्हाला समजणं गरजेचं आहे. TET पास व्हायचं असेल तर तुम्हाला थोड्या अभ्यासात TET पास होईल. तसं त्या ठिकाणी आपण रचना या PYQ बॅचची केलेली आहे. ओके. उद्यापासून बॅच सुरू होणार आहे तुमची. चालेल, पुढे घेऊया. पुढचा क्वेश्चन खालचं बी आहे. चला दोन्ही बघूया सोबतच. ठीक. मुलांनी आपला अभ्यास वेळेवर पूर्ण करायला पाहिजे होत्या. चूक कुठलं वाक्य येतं? कुठलं आहे? मुलांनी आपला अभ्यास वेळेवर पूर्ण करायला पाहिजे होतं. काय झालं इथं? होत्या झाले. होत्या नाही, होता पाहिजे होतं. म्हणजे चुकीचं तुमचं आहे 4. 4ला गोल करायचं. ठीक आहे. पुढचं. पावसाळा सुरू होताच शेतकरी आनंदाने शेतात नाचू लागली. चूक नाही. यातलं कुठलं चुकीचं आहे? पावसाळा सुरू होताच शेतकरी आनंदाने शेतात नाचू लागली का? नाचू लागले. म्हणजे 4 नंबर चुकीचं आहे. नाचू लागली नाही. पावसाळा सुरू होताच शेतकरी आनंदाने शेतात नाचू लागले. लागली झाले म्हणजे हे चुकीचं आहे. 4 नंबर चुकीचं आहे. 4ला गोल करा. ओके. पुढे बघा. आता विभाग 2. गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा. आता हा जो आपण पॅटर्न घेतलाय हा सोपा लेवलचा पॅटर्न घेतलेला आहे. असे 5 प्रकार आहेत IBPS चे जे आपण तुम्हाला घेणार आहोत. हा पहिला प्रकार आहे. त्याच्यामध्ये सोप्या लेवलच घेतलेला आहे. सोप्याकडून आपण अवघड्याकडे जाणार आहोत. तंत्रज्ञानाच्या युगात माणसाने आपल्या गरजावर टिंब ठेवणे आवश्यक आहे. अशा प्रकारे एक पॅटर्न ठेवतं. एक क्वेश्चन विचारतं. तंत्रज्ञानाच्या युगात माणसाने आपल्या गरजावर टिंब ठेवणे आवश्यक आहे. काय ठेवणं गरजेचं आहे? विस्तार ठेवणं, नियंत्रण ठेवणं, संवर्धन ठेवलं की शिथिलता? तर तंत्रज्ञानाच्या युगात माणसाने आपल्या गरजावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. ओके. चल पुढं. न्यायाधीशांनी आरोपीला त्याच्या गुन्ह्याबद्दल कडक टिंब सुनावली. काय सुनावतात? शिक्षा सुनावली. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. याच्या ऑप्शन खाली आहे. ठीक आहे. 8 नंबरचा क्वेश्चन. कठीण प्रसंगी जो धावून येतो तोच टिंब मित्र होय. स्वार्थी मित्र, वरवरचा मित्र, खरा मित्र की श्रीमंत? खरा मित्र. कठीण प्रसंगी जो धावून येतो तोच खरा मित्र. भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत दैदिप्यमान यश टिंब केलं. काय? शोधलं, मिळवलं, चोरलं, फेकलं. तर भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत दैदिप्यमान यश मिळवले. पर्याय क्रमांक 2. सोपं वाटतंय ना? हा, अशी एखादा प्रश्न असतो. चला, फक्त त्याचे प्रकार आहेत वेगवेगळे, आपण प्रकार घेतलेले आहेत. वक्त्याचे भाषण ऐकून प्रेक्षक टिंब झाले. काय झाले? मंत्रमुग्ध झाले, विचलित झाले, कोपायमान झाले, अस्वस्थ झाले. वक्त्याचं भाषण ऐकून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. एवढं चांगलं भाषण होतं. पर्याय क्रमांक 1. लोकांना टाळ्या वाजायचे सुद्धा सुद नव्हतं. विभाग 3. समानार्थी आणि विरोधार्थी शब्द. सोप्या लेवलचे सगळे, हा सोप्या लेवलचा व्हिडिओ असणार आपला. नंतर अवघड लेवल होणार आहे हळू. कृतज्ञ या शब्दाचा विरोधार्थी शब्द कुठला? कृतज्ञ. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ आणि केलेले उपकार न जाणणारा तो कृतज्ञ. म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचा आहे. कृतज्ञ याच्या विरोधार्थी. कृतज्ञ म्हणजे उपकार केले तर जो जाणत नाही त्याला काही देणं घेणं नाही.
तो आहे कृतज्ञ, आणि उपकार केलेला, उपकाराची जाण ठेवणारा तो आहे कृतज्ञ. ओके. पुढं, नवल या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला आहे? नवल म्हणजे काय? आश्चर्य. पर्याय क्रमांक 1 आहे. भीती नाही, सवय नाही, आनंद. आनंद होऊ शकतो, पण नवल या शब्दाचा अर्थ आहे अद्भुत आहे, रहस्यमय आहे आणि आश्चर्य. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? उन्नतीच्या विरुद्धार्थी काय? प्रगतीचा समानार्थी त्याचा. विकास बी समानार्थी आहे. समृद्धी सुद्धा उन्नतीच्या समानार्थी आहे. विरुद्धार्थी आहे अधोगती. प्रगतीच्या विरुद्धार्थी किंवा उन्नतीच्या विरुद्धार्थी अधोगती आहे. पुढं, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? पाणी कुठला? नाही म्हणते. जल म्हणजे पाणी, नीर म्हणजे पाणी, तोय म्हणजे पाणी, अंबू म्हणजे पाणी. ठीक आहे. फक्त अनल हा शब्द अग्नीसाठी आहे. विस्तो, विस्तो अग्नी. ठीक आहे. पुढं, हा विशाल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. विशाल याचा लहान विरुद्धार्थी होईल त्याचा भव्य. हा त्याचा हा अरुंद. विशाल या शब्दाला समानार्थी आहे, तर भव्य हा शब्द त्याचा समानार्थी आहे. ओके. चला पुढचं. विभाग 4 आहे. वाक्याचा योग्य क्रम लावा. सेंटेन्स रिअरेंजमेंट म्हणतात त्याला. काय म्हणतात? सेंटेन्स रिअरेंजमेंट. कधी कधी तो पूर्ण वाचून बी वेळ लक्षात राहत नाही कुठलं वाक्य पहिलं कुठलं शेवटचं आहे. हे सोपा लेवल आहे तरी पण. ओके. चला, खालील वाक्यांचा भागांचा अर्थपूर्ण क्रम लावा अशा प्रकारे. आता बघा, तुम्हाला एक वाक्य दिलं इथं. काय दिलंय? ए दिले तुमचं रक्षण करणे, बी दिले पर्यावरणाचं, सी दिले तुम्हाला ही काळाची, आणि डी दिले गरज आहे. 5 ऑप्शन असतात. आपण 4 घेतलेत, पुढच्याला 5 असतील, काळजी करू नका. ठीक आहे. हा काय म्हटलंय? खालील वाक्याचा भागाचा अर्थपूर्ण क्रम लावायचा आहे. मग तुम्हाला हे वाक्य दिलं इथं ए बी सी डी अशा प्रकारे तोडून दिले. ते वाक्य व्यवस्थित क्रमाने लावायचे आणि कुठला क्रम त्यातला बरोबर आहे ते लक्षात ठेवायचे. बघा, रक्षण करणे पर्यावरणाचं ही काळाची. मग काय? पर्यावरणाचं बघा काय येणार आहे? पहिलं येईल तुमचं ए. पर्यावरणाचे रक्षण करणे, बी इथं येईल रक्षण करणे, ही सी काळाची गरज आहे, डी असेल. म्हणजे बघा, पहिलं काय येईल तुमचं? इथं लिहितो मी पर्यावरणाचं. पर्यावरणाचे पहिलं. ब काय येईल? रक्षण करणं. पर्यावरणाचं रक्षण करणे, पर्यावरणाचं रक्षण करणे. शील ही काळाची, काय गरज आहे, गरज आहे. हे झालं तुमचं योग्य वाक्य. मग त्यातलं पर्यावरणाचं काय? बी आहे. पर्यावरणाचं बी आहे. ना हा येला बी आहे. चल, पर्यावरणाचं बीचं वाक्य आहे. त्याच्यानंतर रक्षण करणे एचं वाक्य आहे. रक्षण करणं काय? एचं वाक्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही काळाची शीचं वाक्य आहे. ही काळाची शीचं वाक्य आहे. आणि गरज आहे हे डीचं वाक्य. मग ऑप्शन मध्ये बघायचं बी ए सी डी अगोदर कुठं आहे? इथं बी आहे, इथं पण बी, इथं नाहीये सुरुवातीला सी ए, इथं सुरुवातीला उडून गेली. मग आपलं वाक्य कसं असलं पाहिजे? पर्यावरणाचं रक्षण करणं ही काळाची गरज आहे. बी ए सी डी पाहिजे. मग बी ए सी डी इथं आहे. बी ए सी डी पर्याय क्रमांक 2 तुमचं करेक्ट आहे. असं तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येतात. हे लहान वाक्य आहे, मोठाले सुद्धा वाक्य तुम्हाला देतात, ते सुद्धा करायला लागतात. फक्त बेसिक घेतोय आपण. ओके. चल पुढचं 17 नंबरचा काय आहे? 17 नंबरचा यश मिळते. ए वाक्य यश मिळते जे मेहनत त्यांनाच करतात. आता याचा योग्य क्रम जसं आपण अगोदरच्या वाक्यामध्ये लावला तसा योग्य क्रम याचा लावायचा आहे. बघूया. बघा, हा अगोदर काय यश आहे का? अगोदर मेहनत, जे मेहनत करतात त्यांनाच यश मिळते. मग नंबर 1 तुमचं वाक्य येणार आहे. बघा इथं नंबर 1चं वाक्य हे आहे, जे मेहनत करतात. नंबर 2चं वाक्य जे मेहनत करतात त्यांनाच 3 यश मिळते. 4 नंबरच म्हणजे नंबर 1 ला काय येणार? आपलं बी येणार. नंबर 1 ला बी. नंबर 2 ला 2 काय दिले? करतात, डी येणार आहे. डी. नंबर 3 ला सी येणार आहे आणि नंबर 4 ला ए येणार आहे. म्हणजे असं पाहिजे काय?
BDCA आहे का? इथं पण बी आहे, इथं पण बी आहे, इथं पण बी नाही, इथं नाही, हे उडून टाका, नसेल तर उडून टाकायचं. BD इथं आहे, BDCA हे तुमचं करेक्ट झालेलं आहे. वाक्य कसं येईल बघा. नंबर 1, जे मेहनत करतात, जे मेहनत करतात त्यांनाच यश मिळते. इथं खाली येतो, त्यांनाच यश मिळते. हे झालं तुमचं वाक्य. आणि ते मग कुठलं येईल तुमचं? अगोदर काय? बी येईल. बघा पुन्हा एकदा सांगतो, लक्षात येणार नाही. जे मेहनत करतात हे बीचं वाक्य आहे. त्याच्यानंतर करतात हे काय? डीचं वाक्य आहे. त्यांनाच हे सीचं वाक्य आहे. आणि यश मिळे हे एचं वाक्य आहे, एचं वाक्य. ओके. मग BDCA असा क्रम बघायचा. BDCA पर्याय क्रमांक 3 आहे. सेम असाच पॅटर्न असणार आहे, असंच तुम्हाला वाक्य असणार आहे. ओके. याच प्रकारचं, वेगळं काही नाही. IBPS सेम तुम्हाला असंच विचारत. पुढं 18 नंबरच, आनंदी आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक विचार आवश्यक आहे. आता हे वाक्य बघितलं तर बघा, आनंदी आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक विचार आवश्यक आहे. हे वाक्य इकडे तिकडे काहीच नाही दिलेलं, सरळ सरळ आहे. आनंदी आयुष्य एच्या ठिकाणी बरोबर आहे, बीच्या ठिकाणी बी, सीच्या ठिकाणी सी आणि डीच्या ठिकाणी सरळ वाक्य. आनंदी आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक विचार आवश्यक आहे. मग इथं काय येणार आहे? तर सेम येईल. काय? एच्या ठिकाणी बरोबर ए आहे, बीच्या ठिकाणी बरोबर बी आहे, सीच्या ठिकाणी बरोबर सी आहे आणि डीच्या ठिकाणी बरोबर डी आहे. म्हणजे वाक्य तुम्हाला वेगळ्या प्रकारे दिलं जातं आणि ते व्यवस्थित लावायची, त्याची रचना करायची आणि मग त्याचा क्रम लावायचा. ABCD हे तुमचं करेक्ट आहे. ओके. चला पुढं विभाग 5 आहे, वाक्यप्रचार आणि म्हणी, ॲडियम्स आणि फ्रेजेस. ठीक आहे. हा, प्रोव्हर्ब आहे. वाक्यप्रचार म्हणजे ॲडियम्स, प्रोव्हर्ब म्हणजे म्हणी. कपाळाला हात लावणे म्हणजे काय? तर नशिबाला दोष देणे किंवा हताश होणे किंवा निराश होणे. पर्याय क्रमांक 1 करेक्ट आहे. पुढं अंधारात मारणे वाक्यप्रचार अर्थ काय? तर चोरी करणे का नाही, अंधारात चालणे का, अंदाज वर्तवणे, भीती वाटणे. अंधारात मारणे म्हणजे काय? अंदाज वर्तवणे, खडा मारणे, अंदाज वर्तवणे, त्याचं एकच. पर्याय क्रमांक सी त्याचं उत्तर आहे. पुढं आकाशाला गवसणी घालणे म्हणजे काय आहे? आकाशात उडणे, खूप मोठी भरारी घेणे, बरोबर आहे. आकाशाला गवसणी घालणे, खूप मोठी भरारी घेणे, बरोबर आहे. अशक्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे, हे पण बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचं करेक्ट उत्तर आहे. पुढं पी हळदनी हो गोरी या म्हणीचा अर्थ काय? हळद लावणे, अतिशय उतावळेपणा करणे, सुंदर दिसणे, चहा पिणे. पी हळदनी हो गोरी म्हणजे आपण त्याला समानार्थी म्हणी, गुडघ्याला बासी म्हणजे काय? अतिशय उतावळेपणा करणे. पी हळदनी हो गोरी याचा अर्थ, या म्हणीचा अर्थ होतोय अतिशय उतावळेपणा करणे. म्हणजे लगेच औषध लावलंय की तुम्हाला रिझल्ट पाहिजे पटकन दिशी, त्याला तसं म्हण आहे. पुढं 6 नंबरचा विभाग आहे, शब्द समूहाबद्दल एक शब्द, ज्याला इंग्लिशमध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणतात. ठीक आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा सेम असंच तुम्हाला घेतात, फक्त इंग्रजीमध्ये असतं. ज्याला कोणीही शत्रू नाही असा त्याला अजात शत्रू म्हणतात. पर्याय क्रमांक 2 करेक्ट उत्तर आहे. पुढं दररोज प्रसिद्ध होणारे, दररोज प्रसिद्ध पाक्षिक म्हणजे बघा, इथं तुम्हाला याच्यावरती एक क्वेश्चन IBPS विचारत. IBPSचा हा आवडता पॅटर्न आहे बरं का, लक्षात ठेवा. खूप आवडता पॅटर्न IBPSचा. बघू एक सेकंड. हा बघ, पाक्षिक म्हणजे 15 दिवसांनी निघणार, 15 दिवसांनी निघणार ते पाक्षिक. ओके. 15 दिवसांनी. साप्ताहिक म्हणजे 7 दिवसांनी निघणार, साप्ताहिक. मासिक म्हणजे 30 दिवसांनी किंवा महिन्याने निघणार, 30 दिवस किंवा महिन्याने. ओके, महिन्याने निघणार. आणि दैनिक म्हणजे दररोज निघणार ते दैनिक. पर्याय क्रमांक दररोज प्रसिद्ध होणारे कुठला? दैनिक. पर्याय क्रमांक तुमचं 4 आहे. पुढं समाजाची सेवा करणारा, समाजसेवक, राजकारणी, समाजसेवक, नोकरदार, कलाकार. तर समाजाची सेवा करणारा समाजसेवक त्याचं नाव आहे. विभाग 7 शुद्ध शब्द ओळखायचा आहे. करेक्ट स्पेलिंग इंग्लिशमध्ये सुद्धा आहे, मराठी सुद्धा आहे. 2 प्रश्न 1 प्रश्न विचारतात फिक्स. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे? तर आशीर्वाद हा शब्द तुम्हाला खूप वेळा विचारला, लक्षात ठेवा. आशीर्वाद, परीक्षा, बाय घेतो मी.
सगळे घेतो, एक एक टॉपिक वाईज सगळे टॉपिक संपवून टाकतो. आशीर्वाद कुठला शब्द आहे तर बघा, आशीर्वाद हा तुमचा करेक्ट आहे. आशीर्वाद, र याच्यावर द्यायचं का आता तर नाही. बघा याचा उच्चार जर पाहिला असेल तुम्ही लक्षात ठेवा. बघा सी र चा उच्चार व्हायला ना समोरच्या शब्दावर त्याचा रफल. र समोरचा जो शब्द याच्यावर त्याचा रफल आशीर्वाद. हे झालं तुमचं करेक्ट शब्द आशीर्वाद, पर्याय क्रमांक 2. ओके चला पुढचा आहे. हा सोपा आहे. खालीपैकी शुद्ध शब्द ओळखा. कुठला आहे शुद्ध शब्द? परीक्षा. ठीक आहे, परीक्षा. शुद्ध शब्द कुठला आहे तुमचा? आशीर्वाद टाईप परीक्षा. हा तुमचा आहे शुद्ध शब्द परीक्षा. हा नाही, लक्षात ठेवा परीक्षा. ओके चला इथं मोठ्या लिहितो परीक्षा, जोर याच्यावरती आहे. परीक्षा हा असा शब्द आहे, लक्षात ठेवा. दीर्घ रे. पुढं विभाग 8 आहे. अर्थावरून वाक्य प्रकार ओळखायचा. सेंटेन्स टाईप म्हणतात त्याला. किती सुंदर दृश्य आहे हे. कुठल्या प्रकारचं वाक्य हे तर ते उद्गारती वाक्य आहे. जे आपल्या तोंडातून निघणाऱ्या भावना आहेत ना, आश्चर्य आहे, तर ते उद्गारती वाक्यामध्ये येतात. विधानात्मक नाही, आज्ञार्थी. आज्ञार्थी म्हणजे आज्ञा दिलेली असेल, आज्ञार्थी. प्रश्नार्थी काहीतरी प्रश्न केला असेल, प्रश्नार्थी. किती सुंदर दृश्य आहे हे उद्गारार्थी वाक्य आहे. पुढं मुलांनो शांत बसा हे कुठल्या प्रकारचं वाक्य? बघा मुलांनो शांत बसा. इथं काय दिले? मुलांना दिली आज्ञा. मुलांनो शांत बसा. हे विनंती केली का? नाही. विधानात्मक आहे, संकेतार्थ असेल जर तर दिलंय का? नाही. मग काय आहे? आज्ञार्थी वाक्य. मुलांनो शांत बसा हे आज्ञार्थी वाक्य आहे. पुढं तो शाळेत गेला नाही हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तो शाळेत गेला नाही होकारार्थी वाक्य आहे का? कारण इथे निगेटिव्ह दाखवले. तो शाळेत गेला नाही, होकारार्थी येणार नाहीये. प्रश्नार्थ नाहीये. आश्चर्य काही दाखवलं का? नाहीये. म्हणजे तो शाळेत गेला नाही हे निगेटिव्ह वाक्य आहे. नकारार्थी वाक्य पर्याय क्रमांक 2 तुमचं नकारार्थी वाक्य आहे. ठीक आहे, बघा एकंदरीत या प्रकारचा आयबीपीएस पॅटर्न आहे. हा प्रकार 1 आहे. 5 प्रकार देणार आहे. त्या 5 प्रकारच्या बाहेर आयबीपीएस क्वेश्चन विचारत नाहीये. ओके हा तुम्हाला पेपर 1 बघा टीईटीचा पेपर 1 ची बॅच जॉईन करायची असेल उद्यापासून बॅच आहे. ठीक आहे, आजच बॅच जॉईन करून घ्या. पेपर 1 साठी तुमचे सगळे विषय असणारे पीवायक्यू स्वरूपात शिकवले जाणारे. 1500 रुपये फीस ठेवलेली आहे त्याची. टीईटी पेपर 2 याची सुद्धा 1500 रुपये फीस ठेवलेली आहे. पेपर 1 आणि पेपर 2 नेमके कशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन फक्त पीवायक्यू बेसवर असणार आहे आणि त्याच बेसवर तुमचे सगळे जे काय पेपर असणार आहे तो पेपर असणार आहे. त्यामुळे जे आयबीपीएस सगळ्यात जास्त प्रश्न रिपीट करते. हा बॅच जॉईन करायचा असेल तर नंबर देतो, या नंबरला संपर्क करा व्हॉट्सअपला 9552626293 गोविंद नवल सर नावाने किंवा श्री अकॅडमी नावाने हा नंबर सेव्ह करून ठेवा. किंवा हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण ऑलरेडी श्री अकॅडमी आहे त्याची लिंक दिलेली आहे. ऍप डाउनलोड करून घ्या आणि तिथून फीस परचेस करून द्या. ओके आणि एक व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवून द्या या नंबरला 9552629563 955262 थांबतोय. युट्यूबला सुद्धा सबस्क्राईब करा कारण इथं तुम्हाला आयबीपीएस पॅटर्नचे टीईटीला शिकवलं जाणार आहे. बघा जो तुमचा ऑफलाईन पेपर आहे तो बेस्ट आहे कारण सगळ्या मुलांना एकच पेपर असतो. परंतु आयबीपीएस शिफ्ट वाईज होते त्यामुळे अनेक मुलांना वेगवेगळे शिफ्टनुसार पेपर येतात. काहीला सोपे येतात, काहीला अवघड येते. पण पॅटर्न जी लेवल आहे ती आयबीपीएस एकच लेवल ठेवते. त्याच्यामुळे तो पॅटर्न आपल्याला संपूर्ण माहिती आहे. तुम्हाला संपूर्ण आयबीपीएस पॅटर्न नुसार शिकवलं जाणार आहे. रोज लाईव्ह स्वरूपात जाणार आहे. ज्यांना लाईव्ह येणं शक्य नाही तर ते रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा बघू शकता. ठीक आहे, थांबतो.